तर गेल्या 2 दिवसांपासून मुंबई पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात होता। त्यासाठी पोलिसांनी मुंबईतील विविध ठिकाणच्या सीसीटीव्हीचं फुटेज तपासलेलं होतं। तो संशयित वांद्रे आणि दादर परिसरामध्ये आढळून आलेला होता। हल्ल्यानंतर तो नेमका कुठे गेला ते आपण पाहूया। तर ही जी दृश्य बघतोय ते सैफ अली खानचं घर आहे। लिफ्टच्या बाजूला ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांच्या माध्यमातून तो घरात पोहोचला। साधारण 1:30 आपण दृश्य बघतोय। यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरती स्कार्फ होता। 1:30च्या सुमारास रात्री हा जो संशयित आहे तो वरती जाताना आपल्याला बघायला मिळतोय। हे दृश्य आहेत सैफ अली खानच्या घरातली दृश्य आहेत, ज्यावेळेला हा जो तरुण आहे तो आतमध्ये गेलेला आहे। रात्री 1:30च्या सुमारास हा तरुण जो आहे तो सैफच्या घरामध्ये पोहोचलेला आहे। त्यानंतरची आपण दृश्य बघतोय, वेळ आहे साधारण 2:30 वाजताची आणि त्यानंतर घरात जेव्हा हल्ला केला सैफ अली खानवरती, हल्ला झाल्यानंतर हा बाहेर पडतानाची आपण दृश्य पाहतोय। हा घटनाक्रम नेमका कसा आहे तो आपण समजून घेतोय। त्यानंतरची आपण ही दृश्य पाहतोय, वांद्रे स्टेशनकडे जातानाची ही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे। दिनांक 16 जानेवारी 2025 ची दृश्य आहेत आणि साधारण सकाळी 7:05 आपण ही दृश्य पाहतोय। निळा शर्ट अंगामध्ये घातलेला आणि पाठीवरती तीच बॅग सुद्धा आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर 16 जानेवारीला सकाळी 9:04 दृश्य आपण बघतो, ज्यावेळेला एका मोबाईलच्या दुकानामध्ये त्याने इयरफोन खरेदी केलेला आहे। अनेक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेले आहेत। तिकडचा दुसऱ्या अँगलचा जो सीसीटीव्ही व्हिडिओ तो आपण बघतोय, त्याने मोबाईलच्या दुकानामध्ये इयरफोन खरेदी केलेला आहे। मध्यरात्री हल्ला झालेला आहे। हल्ला केल्यानंतर हा सकाळी वांद्रे स्टेशनवरती दिसलाय। वांद्रे स्टेशनवरून आता हा एका दुकानामध्ये जाऊन हेडफोन खरेदी करताना दिसतोय। त्याचाच हा आणखीन एक अँगल आपण बघतोय। पाठीवरती सेम बॅग आहे, तो शर्ट आपल्याला बघायला मिळतोय आणि हा दादरच्या दिशेने जाताना आपल्याला बघायला मिळतोय। तरी सगळी क्रोनॉलॉजी नेमकी कशी आहे ती आपण समजून घेऊया। आपण आज सध्या मॅप मध्ये समजून घेऊया की नेमका घटनाक्रम कसा झालेला आहे। हे आहे सैफचं घर, सद्गुरू शरण। यावेळेला आपण बघतो मध्यरात्री 1:37 हा आपण फोटो बघतो, ज्यावेळेला जो आरोपी आहे तो सैफच्या घराच्या 12व्या मजल्याच्या दिशेने गेलेला आहे। हे सैफचं घर आहे, सद्गुरू शरण। त्यावेळेला मध्यरात्री 1:37 आपण बघतोय आरोपी सैफच्या घराच्या 12व्या मजल्याच्या दिशेने गेलेला आहे। यावेळेला आपण बघतोय आरोपी हा सैफच्या घरामध्ये शिरलेला आहे। वेळ आहे साधारण 1:37 सैफचं घर आहे, सद्गुरू शरण। आपण मुंबईचा मॅप बघतोय आणि याच्या पुढे काय झालं आपण बघूया। मध्यरात्री 2:30 वाजता हल्ला करून आरोपीने पळ काढलेला आहे। आरोपीचा मुंबईसह ठिकठिकाणी शोध सुरू झालेला आहे। मध्यरात्री 2:30 वाजताची वेळ आहे। त्यानंतर आरोपी पुढे कुठे गेला आपण बघूया। आपण मॅप मध्ये आपण बघतो सैफच्या घरात सद्गुरू शरण रात्री साधारण 1:30 ते 2:30 ची वेळ आपण बघितली। त्यानंतर सकाळी 7:05 आरोपी हा वांद्रे रेल्वे स्टेशन जवळ गेलेला आहे। पुढचं लोकेशन काय आपण बघूया। आपण पुढचं लोकेशन बघतो, थेट सकाळी 9:04 आपल्याला बघायला मिळते आरोपी हा दादर स्टेशनवरती पोहोचलेला आहे। आपण बघतोय घटनाक्रम कसा काय सांगतोय। सैफचं घर आहे, सद्गुरू शरण। रात्री 1:30 वाजता साधारण तो आरोपी जो आहे तो गेलेला आहे। रात्री 2:30च्या सुमारास तो बाहेर पडला। त्यानंतर सकाळी 7च्या सुमारास आपल्याला वांद्रे स्थानकाजवळ तो दिसलेला आहे। त्यानंतर थेट सकाळी 9:04 आरोपी हा दादर स्टेशनवरती पोहोचलेला आहे। तर जो घटनाक्रम आहे तो आपण नकाशामध्ये नेमकं कसं झालेलं तो आपण समजून घेतलेला आहे। हा आरोपी कुठून कुठे गेलेला आहे, वेळ काय होती हे आपण सगळं बघितलेलं आहे। पुन्हा एकदा आपण समजून घेऊया की नेमका हा घटनाक्रम कसा होता, क्रोनॉलॉजी नेमकी काय आहे। तर 2 नोव्हेंबर आपण दृश्य पाहतोय। आपण नाहूरमध्ये चोर ताब्यात घेतलेली काही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत। 12 जानेवारीची आपण काही दृश्य बघतोय। सीसीटीव्ही व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतोय। एक चप्पल चोरणारा आपल्याला एक आरोपी यात बघायला मिळतोय। तर दुसरीकडे गिरगावमधून शाहिदला ताब्यात घेण्यात आलेला आहे। तर सैफ अली खानवरती 16 जानेवारीला हल्ल्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केलेला होता। त्यामुळे सीसीटीव्हीत कैद झालेल्या हल्लेखोरासारखे दिसणारे पोलिसांच्या रडारवरती आलेले आहेत। पोलिसांनी शुक्रवारी गिरगावमधून शाहिद नावाच्या एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलेलं होतं।
सैफच्या घरी हल्ला करणाऱ्या सारखाच हा संशयित दिसत असल्याचं समोर आलंय. तर दुसरीकडे वर्सोवा पोलीस स्थानकामध्ये सकाळच्या सुमारास एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेलं होतं. मात्र सैफवरती हल्ला करणारा आरोपी नसल्याचं समोर आलंय. तर चप्पल चोरी करणारा व्यक्ती हा सैफवरती हल्ला करणाऱ्या आरोपीसारखाच दिसत असल्याचा, त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा संशय बळावलेला आहे. नाहूरमधून 2 नोव्हेंबर 2024ला एका सोसायटीमध्ये सराईत चोर शिरलेला होता. वॉचमनची शिफ्ट बदलताना हा चोर इमारतीत शिरायचा आणि छोट्या मोठ्या वस्तू चोरायच्या अशी माहिती समोर आलेली आहे. तर विविध ठिकाणी हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपीची ओळख पटवण्याचं आता काम सुरू झालेलं आहे. या सर्व आरोपींचे चेहरे मिळते जुळते आहेत. इतकंच नव्हे तर सर्वांची शरीरयष्टी आणि हेअरस्टाईल जर बघितली तर ती सुद्धा आपल्याला मिळती जुळती बघायला मिळते. पोलीस सध्या हे आरोपी सारखेच आहेत का याचा कसून तपास करतायत. पण सेम टू सेम चेहरे असलेल्यांपैकी सैफचा गेम नेमका कुणी केलेला आहे हे कोड सोडवण्याचा प्रयत्न आता पोलिसांकडून केला जातोय.